नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एक नाही, दोन नाही, तीन नाही तर तब्बल 15 सरकारी विभागामध्ये भरती चालू आहे। या जानेवारी महिन्यातल्या आणि जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास 44 ते 45 हजार प्लस जागांसाठी ही भरती चालू आहे। आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते, 12वी पास लागते, ITI पाहिजे, ग्रॅज्युएशन पाहिजे किंवा मग टायपिंग असलं तर फॉर्म भरताय। तुम्ही फक्त 10वी पास आहे तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरताय, तुम्ही 12वी पास आहे तरी फॉर्म भरताय, तुमचा ITI झाला असेल तरी फॉर्म भरतायत। ठीक आहे, तर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। आणि या भरतीचे फॉर्म भरणे चालू आहे, तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। तर या भरतीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। ह्या 15 सरकारी विभागाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे। आणि यामध्ये पगार सुद्धा तुम्हाला 20 ते 50 हजारच्या दरम्यान या ठिकाणी काय काय पदामध्ये पगार पाहायला भेटणार आहे। ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वॅकन्सी नंबर 1 निघून येते। बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन BRO पुणेमध्ये 411 जागांसाठी ही भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास यामध्ये मागितलाय किंवा मग संबंधित ITI असला तरी सुद्धा फॉर्म भरता येते। आणि अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख आहे 25 फेब्रुवारी 2025। तर हे ऑफलाईन भरती आहे। ठीक आहे, ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म पाठवावा लागणार आहे। त्याचबरोबर वॅकन्सी नंबर 2 निघून येते। माझगाव डाक शिपयार्ड लिमिटेड मध्ये मुंबई या ठिकाणी 200 पदांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता यामध्ये संबंधित इंजिनियर डिग्री किंवा डिप्लोमा मागितला। ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2025 आहे। ठीक आहे, त्यानंतर वॅकन्सी नंबर 3 निघून येते। हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 234 जागांसाठी ही भरती निघालेली आहे। आणि यासाठी शैक्षणिक पात्रता जे आहे संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण पाहिजे। ठीक आहे, ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2025 ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। त्यानंतर पहा, ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूरमध्ये 207 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता संबंधित ITI व अप्रेंटिस उत्तीर्ण वाले विद्यार्थी फॉर्म भरू शकता। ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख, अर्ज पोहोचवण्याची अंतिम तारीख आहे तर 31 जानेवारी 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। तर ऑफलाईन ही भरती चालू आहे ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूरमध्ये। ठीक आहे, तर ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म पाठवावा लागणार आहे। त्यानंतर वॅकन्सी नंबर 5 निघून येते। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय GMC कोल्हापूरमध्ये 95 पदांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता 10वी पास पाहिजे, 12वी पास पाहिजे, पदवीधर उत्तीर्ण पाहिजे। ठीक आहे, ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। त्यानंतर पहा, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड BEL मध्ये 350 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता BE पाहिजे, BTech पाहिजे, BSc पाहिजे आणि इंजिनियर उत्तीर्ण पाहिजे। ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे। ठीक आहे, मुंबई उच्च न्यायालयामध्ये 64 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता यामध्ये लॉ पदवी पाहिजे, पदव्युत्तर पदवी पाहिजे, कायद्याचे ज्ञान पाहिजे आणि अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2025 आहे। त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, भारतीय सर्वोच्च न्यायालयामध्ये SC दिल्लीमध्ये 90 पदांसाठी भरती चालू आहे। आणि यामध्ये शैक्षणिक पात्रता लॉ पदवी उत्तीर्ण पाहिजे। ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 7 फेब्रुवारी 2025 ठेवण्यात आली आहे। त्यानंतर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड RRC मिनिस्ट्रियल मध्ये 1036 जागांसाठी भरती चालू आहे। तर यामध्ये शैक्षणिक पात्रता 12वी पास पाहिजे, 12वी सायन्स पाहिजे, 12वी पास वाले फॉर्म भरू शकता, 12वी सायन्स वाले फॉर्म भरू शकता, पदवीधर वाले फॉर्म भरू शकता, पदव्युत्तर पदवी आणि DED BEd BE BTech लॉ पदवी, BPEd ग्रंथालय विज्ञान पदवी, ट्रान्सलेटर डिप्लोमा। तर एवढं यामध्ये शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आला। आणि फॉर्म भरण्याची ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 2025 आहे। ठीक आहे, त्यानंतर पहा, सहसंचालक लेखा व कोशागार नागपूरमध्ये 56 पदांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता यामध्ये ग्रॅज्युएशन पाहिजे, पदवीधर आणि टायपिंग संगणक यामध्ये मागितलं आहे। ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 9 फेब्रुवारी 2025 आहे। ठीक आहे, त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, भारतीय सैन्य दल SSC टेक मध्ये जे आहे 379 पदांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता BE पाहिजे किंवा BTech पाहिजे किंवा अपीयर उमेदवार फॉर्म भरू शकता। आणि ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। त्यानंतर पहा, सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय नवी दिल्ली या ठिकाणी 113 जागांसाठी भरती चालू आहे। आणि शैक्षणिक पात्रता 10वी पास पाहिजे, 12वी पास पाहिजे आणि ITI पाहिजे। त्याचबरोबर BCom पाहिजे, फोटोग्राफी डिप्लोमा पाहिजे आणि टायपिंग स्टेनोग्राफर पाहिजे आणि अग्निशमन कोर्स सुद्धा पाहिजे आणि अग्निशमकच्या सुद्धा यामध्ये जागा आहे। ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 2025 आहे। ठीक आहे,
त्यानंतर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSE 212 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता 10वी पास 12वी पास पाहिजे, पदवीधर उत्तीर्ण आणि टायपिंग पाहिजे। ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे। त्यानंतर सहसंचालक लेखा व कोषागार पुणेमध्ये 75 पदांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता पदवीधर उत्तीर्ण, टायपिंग संगणक पाहिजे। ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 30 जानेवारी 2025 आहे। ठीक आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो लास्ट वॅकन्सी निघून येते तर ते आहे विद्यार्थी मित्रांनो रेल्वे ग्रुप डी ची। ठीक आहे। तर रेल्वे ग्रुप डी च्या जवळपास 32,438 जागांसाठी रेल्वे ग्रुप डी ची भरती निघालेली आहे। ऑनलाईन फॉर्म भरणे जे आहे हे 23 जानेवारी 2025 पासून फॉर्म भरणे सुरू झाले। फॉर्म भरणे शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे। ठीक आहे। तर रेल्वे ग्रुप डी भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पासवरच तुम्हाला फॉर्म भरता येते। कोणत्याही यामध्ये जे आहे काही सर्टिफिकेट वगैरे काही लागत नाही, तुम्ही फक्त 10वी पास आहे तर तुम्हाला फॉर्म भरता येते। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुली फॉर्म भरू शकता। 32,438 जागांसाठी ही रेल्वे ग्रुप डी ची ऑलरेडी भरती चालू आहे 23 जानेवारी पासून। ठीक आहे। त्याचबरोबर रेल्वे ग्रुप डी मध्ये वयोमर्यादा 18 ते 36 ठेवण्यात आला आहे। SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 41 पर्यंत फॉर्म भरू शकता। OBC कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 39 पर्यंत फॉर्म भरू शकता। ठीक आहे। फीचा जर विचार केला जनरल OBC EWS साठी 500 रुपये फी ठेवण्यात आली आणि SC/ST कॅटेगरीसाठी 250 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आली आहे। ठीक आहे। रेल्वे ग्रुप डी मध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 40,000 प्लस तुम्हाला भेटणार आहे। आणि रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं, रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा होणार आहे CBT, दुसऱ्या टप्प्यामध्ये फिजिकल असणार आहे तुमचं, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल होणार आहे। अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे रेल्वे ग्रुप डी या भरतीची। ठीक आहे। तर रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे, लेखी परीक्षा तुमची रेल्वे ग्रुप डी मध्ये असणार आहे। तर परीक्षेला जे प्रश्न विचारले जाणार आहे 100 मार्काचा पेपर असणार आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर जे सायन्सचे सुद्धा विज्ञानचे सुद्धा 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 3 एवढी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे आणि 90 मिनिटाचा तुम्हाला या ठिकाणी पेपरसाठी टाइम भेटणार आहे। ठीक आहे। तर अशा प्रकारे रेल्वे ग्रुप डीचा हा पेपर असणार आहे स्टार्टिंगला आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे। 3 जर प्रश्न चुकवसान तर एक आपला मायनस या ठिकाणी होणार आहे। तर 90 मिनिटाचा टाइम भेटणार आहे रेल्वे ग्रुप डीच्या पेपरसाठी। आणि रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे, फिजिकल। तर यामध्ये उंचीची काही अट नाही, कोणती कॅटेगरीचे असाल SC/ST OBC EWS NTVJ ओपन SBC SCBC तर उंची यामध्ये लागत नाही। ठीक आहे। तर यामध्ये आपण ग्राउंडचा जर विचार केला पुरुष उमेदवारांसाठी 2 इव्हेंट आहे आणि महिला उमेदवारांसाठी 2 इव्हेंट आहे। पुरुष उमेदवारांना 30 किलोचं वजन खांद्यावर गुंजे 100 मीटर धावावं लागणार आहे 2 मिनिटांमध्ये आणि दुसरा जो इव्हेंट आहे यामध्ये 1 किलोमीटर रनिंग मारावं लागणार आहे। पुरुष उमेदवारांना 4 मिनिट 15 सेकंडचा टाइम या ठिकाणी भेटणार आहे। महिला उमेदवारांसाठी जे ग्राउंड आहे महिला उमेदवारांसाठी 20 किलोचं वजन खांद्यावर घेऊन तुम्हाला धावावं लागणार आहे 100 मीटर आणि 2 मिनिटाच्या अंतर तुम्हाला ते मारावं लागणार आहे। दुसरा इव्हेंट महिला उमेदवारांसाठी 1 किलोमीटर रनिंग आहे आणि 5 मिनिट 40 सेकंडचा तुम्हाला टाइम भेटणार आहे। ठीक आहे। तर अशा प्रकारे तुमचा रेल्वे ग्रुप डी भरतीचं हे फिजिकल असणार आहे। ठीक आहे। तर ह्या होत्या विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील टॉप 15 सरकारी विभागामध्ये ह्या जानेवारी महिन्यामध्ये निघालेल्या भरतीची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अशाच नवीन भरतीच्या अपडेटसाठी आजच्यासाठी इथंच थांबतो। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।